रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनेलमध्ये। चला तर मग आज जाऊया आपण पंढरीच्या वारीला। तर आम्ही चाललोय पालखी सोडवायला मित्रांनो। घेतलाय की सेवणलोक चौकातून पुलगेट पर्यंत कपाळी केशरी गंध विठ्ठला तुझा मला छंद। तसा हा प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला लागणारा छंद आहे। आम्ही वारीत आलो नंतर गंध वगैरे लावून घेतलेत। प्रत्येक जण आलाय की फक्त गंध लावतो, त्याशिवाय वारी परिपूर्ण झाल्यासारखी वाटत नाही। तो काढायचं ना मी काढला माहिती हा पंढरीचा पांडुरंग म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत। ही पंढरीची वारी हजारो वर्ष अविरत सुरू आहे आणि पुढेही राहील। महाराष्ट्रात अनेक प्रथा आहेत, पण ही पंढरीची वारी म्हणजे प्रथा नाही, तर आपल्या विठ्ठल प्रति मनोभावे केलेली उपासना आहे। तर अशी ही वारी आणि तिचं वर्णन करत असताना मला काही अभंगाच्या ओळी आठवल्या। आषाढी कार्तिकी भक्तजन येती, चंद्रभागेमध्ये स्नान जे करती, दर्शन हे कामाचे तया होय मुक्ती, केशवासी नामदेव भावे ओवाळती।
तर राज्यभरातून 200 ते 500 पालख्या पंढरपूरला जातात. अनेक पालख्यांना संतांची नावं आहेत. पालख्यांसोबत 4 ते 5 लाख वारकरी पायी पंढरपूरला जातात. अशी आहे माझी विठ्ठलाची माऊलीची वारी. 18 ते 20 दिवस सर्व सांसारिक वैभव सुख सोडून फक्त विठ्ठलाच्या ध्यानात राहणारे वारकरी लाखोच्या संख्येने महाराष्ट्रात आहेत. ही वारी कधी चुकायची नाही असे म्हणणारे वैष्णव कानाकोपऱ्यात आहेत. आज लाखो लोक शेकडो दिंड्यातून चालत पंढरीच्या आषाढी यात्रेला येतात. ही पायी वारीची परंपरा 1000 वर्षांपेक्षाही जुनी आहे. या पंढरीच्या वारीमध्ये डोक्यावर तुळस घेऊन अनेक माऊल्या चालत होत्या. मग आम्हालाही मोह आवरला नाही तुळस डोक्यावर घेऊन चालायचा. मी त्या आजींकडून तुळस घेतली आणि आम्हीही थोडेसे फोटोशूट वगैरे व्हिडिओ काढला. माचवेताईंनीही काढला. नंतर थोडं चालून बघितलं, कारण का तुळशीचं ते धक्का लागू नये म्हणून हळूच घेतली डोक्यावरती. मागची मागची ही पंढरीची वारी नेमकी आहे तरी काय? तर पंढरीची वारी म्हणजे वैष्णवांचा मेळा, भक्ताचा सागर, समानतेचा संदेश, कपाळावरती टिळा, गळ्यात तुळशीची माळ आणि मुखाने हरिनाम असे दृश्य म्हणजे वारी. महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा म्हणजे वारी.
महाराष्ट्राची ओळख म्हणजे वारी, महाराष्ट्राचे वैभव म्हणजे संतांची शिकवण म्हणजे वारी, ईश्वरी प्रेमाची विलक्षण अनुभूती घेण्याची संधी म्हणजे वारी, दिंडीसोबत पंढरपूरला जाणे म्हणजे वारी, पंढरपूरला जाऊन विठुरायाचे दर्शन याची देही याची डोळा घेणे म्हणजे वारी. तर अशा प्रकारे आम्ही दोन्ही पालख्यांचे दर्शन घेतले. माऊलींचे दर्शन घेतले, माऊलींच्या पालखीचे, त्यानंतर तुकोबरायांच्या पालखीचे दर्शन घेतले आणि आम्ही कमीत कमी 7 किलोमीटरपर्यंत चालत गेलो होतो. सेवन चौक ते फातिमा नगरपर्यंत. हा आमचा पहिलाच अनुभव होता चालण्याचा. मी माझ्या 2 मुलांना आणि मी गेले होते. आमच्यासोबत माझी ताई पण होत्या, त्याही खूप छान चालल्या. त्यानंतर थोडंसं थकल्यासारखं झालं, पण ह्या वारकऱ्यांचा उत्साह बघून, त्यांच्या वयापेक्षाही आमचं वय कमी होतं तरी पण आम्ही थकलो होतो. पण हे तर पंढरपूरपर्यंत चालणार होते. खरंच सलाम आहे यांच्या भक्तीला, यांच्या विठोबाच्या भक्तीला, माऊलीच्या भक्तीला. तोंडात फक्त माऊलीचा नावाचा गजर होता. पूर्ण पुण्याचं वातावरण अगदी माऊलीमय झालं होतं. हे बघा. चालून थकून गेलोय आम्ही. सध्या आता मी बसलोय. अडपसर भरपूर पुढे आणखी थकल्या का ताई तुम्ही? पुढच्या वर्षी नेक्स्ट टाइम पहाटे 5ला निघायचं, दर्शन करून इथपर्यंतच यायचं. पहिला प्रयत्न होता आमचा, सक्सेस झाला आमचा पहिला. तर माझा वारीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी मंडळी.